नमस्कार बाळांनो, बरेच विद्यार्थी मला सतत एक प्रश्न विचारताय की सर ऍडमिट कार्ड केव्हा रिलीज होईल. आम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म तर भरलाय सीईटीचा, पण आम्हाला अजून ऍडमिट कार्ड आमचं दिसत नाही. तर त्याच विषयी मी बोलणार आहे या व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला विनंती करतो की व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, सबस्क्राईब केल्याने तुमची पूर्ण एमएसटी सीईटीची प्रिपरेशन, त्यानंतर तुमचे जेवढे कॅप राऊंड्स वगैरे होतील, तुमचे इंजिनिअरिंग फार्मसीचे ऍडमिशन्स होतील, सगळ्या प्रोसेसमध्ये मी तुमच्या सोबत राहील याची मी तुम्हाला खात्री करू इच्छितो. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, लास्ट व्हिडिओचा जो विनर होता त्याचं नाव रोशन उशीर होतो, ज्याला 1500 रुपीजचं प्राइस भेटलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओमधून आम्ही एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो आणि 1500 रुपीजचं प्राइसने अमेझॉन वाउचर आम्ही देतो. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचं तुमच्यामधून कोणी असू शकतं. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा. ठीक आहे, बरेच विद्यार्थी मला व्हॉट्सअपद्वारे मेसेज करतात, त्यांचे डाऊट विचारतात. तुम्ही पण विचारू शकता. ठीक आहे, क्रॅश कोर्स संबंधित, मॉक टेस्ट संबंधित, प्रिपरेशन संबंधित कोणतेही डाऊट्स असतील तुम्ही मला जरूर विचारू शकतात. टॉपर्स नोट्स वगैरे पण मी टाकणार आहे, म्हणून जरूर जॉईन करून ठेवा. आता बोलूया आपण ऍडमिट कार्ड बद्दल. ठीक आहे, ऍडमिट कार्ड केव्हा रिलीज होईल, पण त्याआधी तुम्ही क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये एनरोल झालेत का? नाही झाले असणार तर आत्ताच लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली. एवढा क्रॅश कोर्स आणि एवढी मॉक टेस्ट केल्यानंतर तुम्हाला काहीही करायची गरज नाही. तुमचे 99% पक्के. ठीक आहे, जर तुम्ही व्यवस्थित प्रत्येक दोघं गोष्टींना फॉलो केले तर. हा कोर्स महाराष्ट्रातील नंबर 1 कोर्स आहे, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे, कारण प्रत्येक चॅप्टर शिकवल्यानंतर आजपर्यंत त्या चॅप्टरवरती किती पीवायक्यूज विचारले गेले, ते सगळे पीवायक्यूज कसं काय सॉल्व्ह होतील. ठीक आहे, विदिन सेकंड कसं काय सॉल्व्ह करणार, कारण तुम्हाला सीईटी मध्ये एवढा वेळ नसतो बोर्डासारखा की एका प्रश्नाला तुम्ही 5-6 मिनिट देऊ शकता, असं नाही. विदिन सेकंड तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं, तेच त्यांनी शिकवलंय. ठीक आहे, पूर्ण 11चा सिलेबस कव्हर्ड आहे, पूर्ण 12चा सिलेबस कव्हर्ड आहे. मॉक टेस्ट आणि क्रॅश कोर्स मधूनच तुमचे प्रश्न येतील, म्हणून हमखास तुम्ही रजिस्टर करू शकता. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली. आता बोलूया ऍडमिट कार्ड बद्दल. ठीक आहे, बघा बाळांनो, मी ह्या क्षेत्रात मागच्या 6 वर्षापासून काम करतोय ऑनलाईन. ठीक आहे, आणि 8 वर्षापासून मी ऑफलाईन मध्ये काम करतोय. ठीक आहे, माझा जेवढा अनुभव आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो या गोष्टी. आणि आताच मागे हिंदुस्तान टाइमनेही पब्लिश केलं या गोष्टीला की तुमचं जे ऍडमिट कार्ड असतं ना, ते सगळ्यात पहिले पीसीबीचं रिलीज होतं. ठीक आहे, आणि त्यानंतर पीसीएमचं रिलीज होतं. ठीक आहे, या गोष्टीची तुम्हाला खबर घ्यावी लागेल. जे विद्यार्थी पीसीएमबीला बसलेत, तुमचं पहिले पीसीबीचं रिलीज होईल, त्यानंतर पीसीएमचं रिलीज होईल. जे बायोचे बसलेत त्यांचे सगळ्यात पहिले पीसीबीचे रिलीज होतील. जे मॅथ्ससाठी, इंजिनिअरिंगसाठी त्यांच्या नंतर पीसीएमचे रिलीज होतील. ठीक आहे, तर केव्हा रिलीज होतील? जे तुमचं पीसीबीचं ऍडमिट कार्ड आहे ते तुमचं 25 मार्चच्या आसपास तुमचं रिलीज होणार आहे. केव्हा? 25 मार्चच्या आसपास. हे मी नाही म्हणत आहे, हा माझा एक्सपिरियन्स बोलतोय. आणि हिंदुस्तान टाइम्सचं जे आर्टिकल रिलीज झालं होतं त्यानुसार ही सेमच गोष्ट त्यांनी पण बोलली होती की तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे ते 25 मार्चच्या आसपास तुमचं रिलीज होईल. ठीक आहे, पीसीबी ग्रुपचं. त्याच पद्धतीने जर मी पीसीएम ग्रुप बद्दल बोलू तर पीसीएम ग्रुपचं ऍडमिट कार्ड तुमचं 2 एप्रिल ते 5 एप्रिलच्या दरम्यान रिलीज होणार आहे. ठीक आहे, 2 एप्रिल ते 5 एप्रिलच्या दरम्यान, कारण तुमची पीसीएमची एक्झाम थोडीशी लेट पण आहे. ठीक आहे, पण ह्या गोष्टीची तुम्हाला खात्री ठेवायची, ऍडमिट कार्ड वरती तुमचे सगळे लोकेशन वगैरे येणार आहे, सेंटर वगैरे येणार आहे की तुम्हाला कोणत्या सेंटरला एक्झाम द्यायची. तुमचं एक्झामिनेशन सेंटर त्या ऍडमिट कार्ड वरती येतं. ठीक आहे, म्हणून ऍडमिट कार्डला व्यवस्थित जपाळून ठेवायचं. ऍडमिट कार्ड मध्ये जे सेंटर आहे त्याला एक दिवशी आधी जाऊन व्हिजिटही करू शकतात तुम्ही. ठीक आहे, कारण तुम्हाला माहिती पाहिजे सेंटर किती दूर आहे. ठीक आहे, तुम्हाला जायला तिथं साधन आहे की नाही जायला. ठीक आहे, सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहित पाहिजे. कारण मी ह्या फील्डमध्ये लास्ट 8 वर्षापासून आहे बाळांनो, आणि मला माहिती आहे शेवटच्या दिवशी खूप मुलांची धांदळ होते. ठीक आहे, मुलं टायमावर पोहोचत नाही, 15-20 मिनिट लेट पोहोचतात, त्यांचा पेपर राहून जातो. ठीक आहे, ट्रॅफिकमध्ये अडकतात, खूप काही गोष्टी होतात. ठीक आहे, म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची. मी परत 2-3दा तुम्हाला येईल इथं आणि सांगेल की कसं तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची. फक्त तुमचं काम आहे सबस्क्राईब करून ठेवणं आणि मला तुमच्या जवळ ठेवणं हे तुमचं काम आहे. आय होप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच असणार. ठीक आहे, अजूनही तुमचे 99% शक्य आहे, आरामात शक्य आहे. ठीक आहे, क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट करा, तुमचे 99% हमखास येथील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो, जर व्यवस्थित प्रत्येक गोष्ट केली तर. ठीक आहे, भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर नक्की जॉईन होऊन जा, तिथून तुम्ही मला काही प्रश्न विचारू शकतात. पॅरेंट्सशी काही बोलायचं असेल तर प्लीज मला कॉल करा. ठीक आहे, मी बोलेल त्यांच्याशी. ठीक आहे, त्यांचेही डाऊट क्लिअर झाले पाहिजे. आणि भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, बाय, टेक केअर, थँक्यू.